नोव्हेंबर महिन्यातील ती शेवटची रात्र होती. पुणे नाशिक हायवेवर दाट धुकं पसरलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती, मध्ये काळा डांबरी पट्टा आणि अधूनमधून दूरवरून येणाऱ्या ट्रकचे पिवळट दिवे. घड्याळाने रात्रीचे 2:40 दाखवले होते. शहर झोपलं होतं, पण त्या रस्त्यावर शिकारी आणि शिकार दोघंही जागे होते. पोलीस निरीक्षक अर्जुन सावंत, गुन्हे शाखेतला कडक अधिकारी, स्वतः गाडी चालवत होता. मागच्या सीटवर 2 कॉन्स्टेबल्स आणि वायरलेस सेटवर सतत खडबड आवाज. अर्जुनच्या डोळ्यांमध्ये एकाग्रता होती. समोरून धावत जाणाऱ्या काळ्या SUVला तो मागून चिकटला होता. त्या गाडीत बसलेला होता विक्रम जाधव उर्फ भैरव. शहरामध्ये दहशत निर्माण करणारा, निर्दयी आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात पटाईत. भैरवचं खरं नाव विक्रम जाधव, पण शहरात त्याला भैरव म्हणायचे, कारण तो जिथे जायचा तिथे भीतीचं वातावरण तयार व्हायचं. त्याने गुन्हेगारीची सुरुवात छोट्या वसुलीपासून केली, पण लवकरच त्याने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. निर्दयी, थंड आणि कोणतीही मर्यादा न मानणारा. 3 वर्षापूर्वीचा पहिला मोठा गुन्हा अजूनही लोकांच्या आठवणीत ताजा होता. जुन्या बाजारपेठेतल्या एका सोनाराने खंडणी द्यायला नकार दिला. दुसऱ्याच दिवशी त्याचं दुकान बंद आढळलं, आतून कुलूप. जेव्हा पोलिसांनी दरवाजा फोडला तेव्हा सोनार खुर्चीला बांधलेला सापडला, जिवंत जाळलेला. भिंतीवर काळ्या कोळशाने लिहिलेलं होतं, जो वाकत नाही तो तुटतो. त्या अक्षरांचा आकार नंतर भैरवच्या हस्ताक्षरांशी जुळला होता. त्याच्या नावावर 2 राजकीय खून होते. एक नगरसेवक जो जमीन व्यवहारामध्ये अडथळा आणत होता, आणि दुसरा एक तरुण पत्रकार ज्याने त्याच्या ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड करण्याचा प्रयत्न केला होता. त्या पत्रकाराचं प्रेत नदीत सापडलं होतं, हात कापलेले, डोळ्यांवर काळी पट्टी, जणू संदेश दिल्यासारखं. भैरव केवळ हत्या करत नव्हता, तो संदेश देत होता. त्याचं ड्रग्ज नेटवर्क मुंबई नाशिक हायवेवर पसरलेलं होतं. ट्रकमध्ये फळांच्या पेट्यांखाली कोकेन, गावांमधून शस्त्रांची तस्करी आणि मानव तस्करीच्या प्रकरणातही त्याचं नाव समोर आलं होतं. पण प्रत्येक वेळी पुरावे गायब होते, साक्षीदार मागे हटले होते, काही जिवंत, काही कायमचे गप्प. एकदा तर त्याने स्वतःच्या गँगमधल्या माणसाला फक्त संशयावरून जिवंत पुरलं होतं. त्या घटनेनंतर त्याच्या टोळीत कोणीही त्याच्याकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत केली नाही. पण या सगळ्यातला सर्वात भयानक गुन्हा घडला होता फक्त 2 दिवसांपूर्वी. शहराबाहेरच्या एका फार्म हाऊसमध्ये एका उद्योगपतीचं कुटुंब राहत होतं. त्या उद्योगपतीने भैरवच्या बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहाराला विरोध केला होता. मध्यरात्री फार्म हाऊसमध्ये घुसून भैरव आणि त्याच्या लोकांनी त्या माणसाला समोर बसवलं. त्याची बायको आणि 10 वर्षाच्या मुलाला त्याच्या डोळ्यांसमोर मारहाण केली. पोलिसांना नंतर जे दृश्य दिसलं ते असह्य होतं. घर जळालेलं होतं, भिंतींवर रक्ताचे डाग होते आणि अंगणात 3 मृतदेह. पण एक गोष्ट विचित्र होती. घराच्या हॉलमध्ये जमिनीवर राखेने काढलेलं एक वर्तुळ सापडलं होतं. त्या वर्तुळात काही चिन्ह होती, अज्ञात, वाकडी तिकडी, आणि मध्यभागी उद्योगपतीचा जळालेला मोबाईल. त्या रात्री भैरव स्वतः तिथून पळून गेला होता. त्याच्या हातावर भाजल्याच्या खुणा होत्या, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. उलट एक विचित्र समाधान होतं. पोलिसांनी त्याचा माग काढला आणि अखेर त्या धोक्याच्या रात्री तो हायवेवर दिसला. भैरवबद्दल अफवा होत्या की तो साध्या गुंडांपैकी नाहीये. तो अंधश्रद्धाळू होता, पण त्याचं अंधश्रद्धाळूपण थंड आणि धोकादायक होतं. काही लोक म्हणायचे की तो एखाद्या जुन्या साधकाकडे जात होता, विचित्र विधी करत होता. अर्जुनला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याच्यासाठी भैरव म्हणजे एक गुन्हेगार, आणि आज त्याचा शेवट ठरलेला होता. ती SUV गाडी अचानक वळली. धुक्यामधून हेडलाईट्सचे किरण तुटले. गोळीबार सुरू झाला. धडाधड आवाजांनी शांतता चिरली. अर्जुनने ब्रेक मारून गाडी आडवी उभी केली. दरवाजा उघडून तो बाहेर पडला आणि गुडघ्यावर बसून लक्ष साधलं. त्याचा श्वास स्थिर होता. ट्रिगरवर बोट घट्ट होतं.
एक क्षण आणि एक गोळी. गोळी समोरच्या गाडीची काच फोडून आत शिरली. एसयूव्ही रस्त्याच्या कडेला आदळली. दरवाजा उघडून एक आकृती बाहेर कोसळली. अर्जुन सावकाश पुढे गेला. टॉर्चचा प्रकाश त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडला. भैरव. छातीमध्ये रक्त साचलं होतं, पण डोळे उघडे होते. आणि त्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती, वेदना नव्हती. फक्त एक विचित्र, जाणीवेचं हसू होतं. खेळ संपला, अर्जुन कठोरपणे म्हणाला. भैरवच्या ओठांवर रक्त आलं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, खेळ आत्ता सुरू झाला. त्याची नाडी मंद होती, पण सुरू होती. नियमाप्रमाणे त्याला जिवंत नेणं आवश्यक होतं. कॉन्स्टेबल्सनी त्याला उचललं, पोलीस व्हॅनमध्ये टाकलं. सायरन वाजला आणि गाडी रुग्णालयाच्या दिशेने धावू लागली. व्हॅनच्या आत रक्ताचा वास दाटला होता. रस्त्यावरच्या दिव्यांची प्रकाशरेषा आत येऊन भैरवच्या चेहऱ्यावर फिरत होती. अर्जुन त्याच्या समोर बसला होता. त्याच्या नजरेत अजूनही कठोरता होती, पण मनात कुठेतरी एक अस्वस्थ लहर होती. अचानक भैरवचे डोळे उघडले. त्याने थेट अर्जुनकडे पाहिलं. श्वास तुटत होता, पण आवाज स्पष्ट होता. तू मला संपवलं असं वाटतंय. अर्जुन पुढे झुकला. शांत रहा. भैरवच्या ओठांवर पुन्हा तेच हसू उमटलं. मी परत येईन. कॉन्स्टेबल घाबरून म्हणाला, साहेब, हा काय बडबडतोय? पण भैरवची नजर अर्जुनवर खिळलेली होती. त्याने शेवटचा श्वास घेताना काहीतरी पुटपुटलं. अंतः प्रवेशाय देहम त्याज्यामी आत्मान देहे द्वारम. त्याच क्षणी त्याचं शरीर सैल पडलं. नाडी थांबली. डोळे उघडेच राहिले, अर्जुनवर रोखलेले. व्हॅनमध्ये काही क्षण शांतता पसरली. फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेरून धावत जाणाऱ्या रस्त्याचा गडगडाट. अर्जुनने त्याचे डोळे बंद केले. मेला. पण त्याच्या हाताला थंडपणाऐवजी एक विचित्र उष्णता जाणवली. जणू त्वचेखाली काहीतरी हलत होतं. त्याने हात झटकून मागे घेतला. कदाचित रक्तामुळे असेल, त्याने स्वतःला समजावलं. रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टरांनी भैरवला मृत घोषित केलं. औपचारिकता पूर्ण झाली. प्रकरण स्पष्ट होतं. एन्काउंटर, आत्मसंरक्षणार्थ गोळीबार. कागदांवरचं सगळं व्यवस्थित पार पडलं. पण त्या रात्री अर्जुन झोपू शकला नाही. त्याच्या कानात सतत तोच आवाज घुमत होता. अंतः प्रवेशाय देहम त्यज्यामी आत्मान देहे द्वारम. पहाटे 3 वाजता तो अचानक जागा झाला. घामाने अंग भिजलेलं, श्वास जड होता. त्याला वाटलं कुणीतरी खोलीत उभं आहे. तो हळूच उठला. बेडरूमच्या कोपऱ्यात अंधार दाटला होता. पडद्यामागून रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश आतमध्ये येत होता. क्षणभर त्याला तिथे एक सावली दिसली. उंच, स्थिर, डोळे चमकत होते. तो पापणी लावतो न लावतो तिथे कोणीच नव्हतं. मनाचा खेळ, तो स्वतःशी पुटपुटला. सकाळी आरशात पाहताना त्याला स्वतःचे डोळे वेगळे वाटले. काळ्या वर्तुळांसारखी गडद सावली, आणि एका क्षणासाठी त्याला भास झाला की त्याच्या ओठांवर तेच हसू उमटले जे काल रस्त्यावर पाहिलं होतं. तो पटकन मागे सरकला. ड्युटीवर जाताना त्याला श्वासात एक विचित्र जडपणा जाणवला, जणू छातीत कुणीतरी बसले. वायरलेसवरून बातमी आली, भैरवच्या मृत्यूची चर्चा सुरू आहे. अर्जुनने रागाने वायरलेस बंद केला. दिवसभर त्याने स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवलं, पण संध्याकाळी स्टेशनच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये चालताना त्याला पुन्हा तीच जाणीव झाली. कुणीतरी त्याच्या मागे चालत आहे. पावलांचा आवाज नाही, पण उपस्थिती जाणवणारी. तो अचानक वळला. कॉरिडॉर रिकामाच होता, पण भिंतीवर लावलेल्या काचेच्या फ्रेममध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, आणि त्या प्रतिबिंबाच्या मागे एक दुसरी छाया. अगदी क्षणभर, नंतर काहीच नाही. त्या रात्री घरी परतल्यावर त्याची बायको म्हणाली, तू ठीक आहेस ना? तुझा आवाज बदललाय. अर्जुन काही बोलला नाही, पण त्याच्या आत खोलवर कुठेतरी काहीतरी हललं होतं. जणू कुणीतरी हळूच जागं होत होतं. आणि अंधारात त्याच्या स्वतःच्या श्वासाच्या आवाजात एक दुसरा श्वास मिसळला होता. भैरवच्या मृत्यूला 7 दिवस झाले होते,
पण अर्जुन सावंतच्या आयुष्यात वेळ थांबून बसल्यासारखा वाटत होता. बाहेरच्या जगासाठी प्रकरण संपलं होतं. एन्काउंटर योग्य ठरला होता. कागदपत्र पूर्ण झाली होती. वरिष्ठांनी पाठ थोपटली होती. पण अर्जुनच्या मनात एक आवाज सतत जिवंत होता. त्या रात्री व्हॅनमध्ये ऐकलेले शब्द, अंतः प्रवेशाय देहम त्यज्यामी आत्मान देहे द्वारम. त्या शब्दांचा अर्थ त्याला पूर्ण कळत नव्हता, पण त्यांची लय, त्यांचा थंड स्पर्श त्याच्या छातीत अडकून बसला होता. जणू ते शब्द फक्त कानावर पडले नव्हते, तर श्वासातून आत गेले होते. त्या दिवसापासून एक विचित्र गोष्ट सुरू झाली होती. रोज पहाटे बरोबर 3:17 त्याचे डोळे उघडायचे. अलार्म नसताना, आवाज नसताना तो अचानक जागा व्हायचा आणि काही क्षण त्याला वाटायचं की तो अजून स्वप्नात आहे. खोलीत अंधार दाटलेला असायचा, पण त्या अंधाराला जडपणा असायचा, जणू हवेत कोणीतरी उभं आहे. पहिल्या रात्री त्याने स्वतःला समजावलं की हे सर्व ताणामुळे होतंय. पण चौथ्या रात्री त्याला स्पष्ट जाणवलं की तो एकटा नाहीये. तो शांत पडून राहिला असताना त्याला स्वतःच्या श्वासामध्ये एक वेगळी लय ऐकू आली. त्याचा श्वास थोडा मंद, पण त्यात मिसळलेला दुसरा श्वास अधिक खोल, अधिक स्थिर. तो उठून बसला. खोलीत कोणीच नव्हतं, पण त्याच्या छातीवरचा दाब कमी झाला नव्हता. दिवसा स्टेशनमध्ये त्याचा स्वभाव बदलत चालला होता. आधी तो नियमांनुसार काम करणारा, विचारपूर्वक निर्णय घेणारा अधिकारी होता. आता त्याच्या नजरेत एक अनोळखी कठोरपणा दिसू लागला होता. चौकशी दरम्यान तो संशयितांकडे पाहताना त्यांच्या भीतीतून समाधान शोधत होता. एका दिवशी एका छोट्या गुन्ह्यात पकडलेल्या मुलाला त्याने इतक्या जोरात भिंतीवर आपटलं की कॉन्स्टेबल घाबरून मागे सरकले. अर्जुन स्वतः एक क्षणभर थबकला, कारण त्याच्या ओठांवर उमटलेलं हसू त्याचं नव्हतं. त्या रात्री त्याने स्वतःला शांत करण्यासाठी फार्म हाऊसकडे जाण्याचं ठरवलं, जिथे भैरवचा शेवटचा मोठा गुन्हा घडला होता. जळलेल्या भिंती अजूनही काळ्या होत्या. राखेचा वास जमिनीवर चिकटलेला होता. तो हॉलमध्ये गेला, जिथे तपासादरम्यानचं राखेचं वर्तुळ सापडलं होतं. तिथे उभं राहिल्यावर त्याला पुन्हा तो मंत्र कानात घुमताना ऐकू आला, अंतः प्रवेशाय देहम त्यज्यामी आत्मान देहे द्वारम. त्याचे पाय आपोआप पुढे गेले. तो खाली बसला. त्याच्या बोटांनी नकळत जमिनीवर रेषा काढायला सुरुवात केली. गोलाकार रेषा, त्यात त्रिकोण आणि मध्यभागी उघड्या डोळ्यांसारखं चिन्ह. त्याला हे आधी कुठेच शिकवलं नव्हतं, तरी त्याच्या हाताला मार्ग माहीत होता. जणू कुणीतरी आतून त्याच्या बोटांना दिशा देत होतं. अचानक त्याच्या मागे पावलांचा हलका आवाज झाला. तो हळूच वळला. दाराजवळ एक सावली उभी होती, धोक्यासारखी पण ठोस. त्या सावलीची मान जशी त्याने वाकवली तशीच वाकली. त्याच्या अंगावर काटा आला. कोण आहे? त्याचा आवाज थरथरला. उत्तर नाही आलं, पण हवेत एक हलकी कुजबूज पसरली. देहे द्वारम. त्या क्षणी त्याला मंत्राचा अर्थ कळायला लागला. देह म्हणजे द्वार. भैरवने आपला देह सोडला होता, पण आत्मा अजून जिवंत होता आणि त्या आत्म्याला नवीन दार हवं होतं. अर्जुनचा श्वास वेगाने चालू लागला. त्याच्या डोक्यात चित्र चमकू लागली. व्हॅनमध्ये रक्ताने माखलेला भैरव, त्याचे उघडे डोळे आणि ते हसू. त्याला अचानक जाणवलं की भैरवने मृत्यू निवडला होता. गोळी त्याला थांबवण्यासाठी नव्हती, ती एका टप्प्याचा शेवट होती. पुढचा टप्पा अर्जुन होता. घरी परतल्यावर त्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. तो जमिनीवर बसला. त्याच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, अंतः प्रवेशाय देहम त्यज्यामी. त्याची बायको घाबरून त्याच्याकडे पाहत होती. तू काय बोलतोयस? ती विचारत होती, पण त्याच्या कानात तिचा आवाज पोचत नव्हता. त्याला फक्त आतून कोणीतरी हलत असल्याची जाणीव होत होती. क्षणभर त्याचे डोळे पूर्ण काळे दिसले. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित उमटलं आणि त्याच्या आवाजात एक खोल, ओळखीचा टोन मिसळला. द्वार उघडलंय. तो लगेच भानावर आला. त्याने घाईने डोळे चोळले. सगळं पूर्ववत होतं, पण त्याला आतून समजलं होतं की काहीतरी बदलले. आता ही केवळ भीती उरली नव्हती, आता ही उपस्थिती स्थिर झाली होती. त्या रात्री 3:17 तो पुन्हा जागा झाला.
यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. तो शांत पडून राहिला. त्याला पुन्हा तो दुसरा श्वास ऐकू आला. यावेळी तो अधिक जवळ होता आणि अधिक स्पष्ट. त्याच्या छातीचा चढाव उतार नियमित होता, पण त्याला जाणवत होतं की खोलीत कुणीतरी त्याच्यासोबत श्वास घेत आहे. फॅनचा आवाज मंद झाला होता. खिडकीतून येणारा पिवळट दिवा भिंतीवर लांब सावल्या तयार करत होता. खोलीतील हवा थंड नव्हती, ती जड होती, दाबणारी. अर्जुनने हळूच डोळे उघडले. पहिल्यांदा त्याला काहीच दिसलं नाही. अंधार, कपाटाची अस्पष्ट आकृती, पडद्यामागून येणारी रस्त्याची हलकी प्रकाशरेषा. मग त्याची नजर हळूहळू खोलीच्या डाव्या कोपऱ्याकडे सरकली. तिथे सावली थोडी जास्त दाट वाटत होती. त्याने पापणी लावली. सावली हलली नाही, पण त्या सावलीच्या आत एक आकार स्पष्ट होत गेला. कोणीतरी तिथे बसलं होतं, खाली जमिनीवर, भिंतीला पाठ टेकवून. गुडघे दुमडले होते, डोकं थोडं वाकलेलं होतं. अर्जुनचा श्वास अडकला. त्याला आता स्पष्ट दिसत होतं, भैरव. तो जसा त्या रात्री व्हॅनमध्ये होता तसाच. छातीत गोळी लागलेली, जागा अजूनही रक्ताने ओली होती. शर्ट फाटलेला, चेहऱ्यावर सुकलेल्या रक्ताच्या रेषा होत्या, पण शरीर हलत नव्हतं. तो बसला होता, पूर्ण शांत. फक्त डोळे उघडे होते आणि ते डोळे थेट अर्जुनकडे रोखलेले होते. त्यात राग नव्हता, किंकाळी नव्हती, फक्त एक स्थिर, अढळ नजर. अर्जुनला ओरडावंसं वाटलं, उठून लाईट लावावंसं वाटलं, पण त्याचं शरीर जड झालं होतं. तो हलू शकत नव्हता. जणू त्या नजरेनेच त्याला खिळवलं होतं. खोलीत पुन्हा तो दुसरा श्वास ऐकू आला. यावेळी अगदी स्पष्ट. तो कोपऱ्यातून येत नव्हता, तो त्याच्या अगदी जवळून येत होता. भैरवच्या छातीचा भाग हलका वर खाली होत होता. गोळी लागलेल्या जखमेतून काळसर ओलसरपणा चमकत होता, पण रक्त खाली टिपकत नव्हतं. ते जणू त्वचेला चिकटलं होतं, जिवंत आणि उष्ण. काही सेकंद गेले किंवा काही मिनिटं. वेळ थांबला होता जणू. भैरवने हळूहळू मान थोडी सरळ केली, डोळे अजूनही न हलवता. त्याच्या ओठांवर अगदी हलकं, जवळजवळ अदृश्य स्मित उमटलं आणि त्याच्या ओठांनी आवाज न करता शब्द आकार घेतला, अंतःप्रवेशाय. अर्जुनच्या कानात तो मंत्र पुन्हा घुमला. देहम त्यज्यामी आत्मन देहे द्वारम. अचानक अर्जुनला जाणवलं, भैरव कोपऱ्यात बसलेला नाहीये, तो जवळ येतोय. शरीर न हलवता, फक्त सावली लांबत चालली होती. भिंतीवरची सावली हळूहळू पसरत त्याच्या बेडपर्यंत आली. त्याच्या पायांवर, त्याच्या छातीवर, चेहऱ्यावर. त्याला अचानक थंडावा जाणवला, जणू कुणीतरी त्याच्या शेजारी बसलंय. तो डोळे मिटून बसला, धाडस करून पुन्हा उघडले. कोपरा रिकामा झाला होता. भिंत शांत होती. सावली नव्हती, पण त्याच्या बेडच्या काठावर गादी थोडी दाबलेली दिसत होती. जणू कुणीतरी आत्ताच उठून गेलं होतं. आणि त्याच्या श्वासात आता दोन लय होत्या, एक त्याची आणि एक दुसरी. अर्जुनने स्वतःला कसंबसं सावरलं आणि त्याच्या मनात एक विचार उमटला. जर देह दार असेल, तर दार पूर्ण उघडण्यासाठी काय लागतं? त्याला उत्तर ऐकू आलं नाही, पण त्याला जाणवलं, वेळ जवळ येत आहे. भैरवची सावली आता फक्त रात्रीपुरती उरली नव्हती. दिवसाढवळ्या देखील अर्जुनला क्षणोक्षणी जाणवत होतं की कुणीतरी त्याच्या विचारांच्या मागे उभं आहे. तो काही बोलण्याच्या आधी शब्द मनात तयार व्हायचे, पण ते त्याचे नसायचे. त्याच्या हातांनी कधी नकळत गोल काढायला सुरुवात केली होती. आरशात कधीकधी त्याला स्वतःच्या मागे उभा असलेला काळसर आकार दिसायचा. पण अर्जुन अजून हरलेला नव्हता. त्याला समजलं होतं की हा खेळ फक्त भीतीचा नाहीये, हा नियोजनाचा आहे. आणि भैरवसारखा माणूस काहीही कारणाशिवाय मंत्र पुटपुटत मरणार नाही. त्याने पुन्हा भैरवचा पूर्ण गुन्हेगारी इतिहास उघडला. कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार, गावाकडच्या भेटी. त्यात एक त्याला पॅटर्न दिसू लागला. दर महिन्याला 2-3 वेळा तो शहराबाहेरच्या डोंगराळ भागात जायचा. एका छोट्या, विस्मरणात गेलेल्या गावात. नाव होतं कातरमळा. त्या गावात एकच विचित्र गोष्ट प्रसिद्ध होती. एक अघोरी बाबा. लोक त्याला काळसिद्ध बाबा म्हणायचे. अर्जुनने लगेच निघायचं ठरवलं. त्याच्यासोबत त्याचा विश्वासू हवालदार पाटील होता.
डोंगर चढत असताना रस्ता अरुंद होत गेला. शेवटी गाडी सोडून पायवाटेने जावं लागलं. जंगल दाट होतं. पक्ष्यांचा आवाजही कमी होता. हवा ओलसर, कुचक्या वासाने भरलेली होती. अर्ध्या तासाने त्यांना एका मोकळ्या जागेत एक झोपडी दिसली. बाहेर राखेचे ढीग होते. झाडाला लटकवलेली हाडांसारखी दिसणारी काहीतरी वस्तू होती. दारासमोर लाल मातीवर काढलेलं वर्तुळ, अगदी तसंच चिन्ह जे अर्जुनने फार्म हाऊसमध्ये पाहिलं होतं. अर्जुनच्या छातीत पुन्हा तो जडपणा आला. झोपडीच्या आत बसलेला होता एक कृश, दाढीवाला माणूस. अंगावर फक्त काळं वस्त्र, डोळे खोल पण स्थिर. तो बोलला नाही. अर्जुन पुढे गेला. भैरव इथं येत होता का? बाबाने वरती पाहिलं आणि हलकेच स्मित केलं. भैरव इथे आलाय. पाटीलने कडक आवाजात विचारलं, तुम्ही त्याला काय शिकवलंत? बाबाने राखेत बोट फिरवलं, गोल काढला, मग वर पाहिलं. तो तर आधीच मरत होता. अर्जुन थबकला. याचा अर्थ काय? त्याला एक असाध्य आजार होता. शरीर आतमधून सडत होतं. डॉक्टरांनी वेळ दिला होता. जास्तीत जास्त 2 महिने. अर्जुनच्या मनात अचानक काही तुकडे जुळू लागले. भैरवची बेचैनी, त्याची वेडसरपणाची किंमत. बाबा पुढे म्हणाला, तो नैसर्गिकरित्या मेला असता तर त्याची साधना अपूर्ण राहिली असती. मंत्र निरर्थक ठरला असता. अर्जुनचा आवाज कठोर झाला. कसला मंत्र? बाबाने डोळे मिटले आणि मंद आवाजात उच्चारलं, अंतःप्रवेशाय देहम त्यजामी आत्मान देहे द्वारम. अर्जुनच्या अंगावर काटा आला. बाबा शांतपणे पुढे म्हणाला, मी त्याला सांगितलं, जर तू नैसर्गिक मृत्यू पत्करलास तर आत्मा भटकत राहील. पण जर कोणीतरी तुझा खून केला, राग, भीती, हिंसा यांच्या उष्णतेत जर तुझा देह सोडलास, तर मंत्राला मार्ग मिळेल आणि देह दार बनेल. झोपडीच्या आत काही क्षण शांतता पसरली. पाटील चिडून म्हणाला, म्हणजे तुम्ही त्याला खून करून घ्यायला सांगितलं? बाबा हसला. मी फक्त मार्ग सांगितला. चालायचं त्यानेच ठरवलं. अर्जुनला अचानक जाणवलं, भैरवने त्याला मुद्दाम चिथावलं होतं. त्या फार्म हाऊसवर क्रूर हत्येनंतर तो उघडपणे फिरत होता. जणू कोणीतरी त्याला मारावं अशीच त्याची इच्छा होती. त्याला माहीत होतं, मी त्याला मारेल. अर्जुन हळूच म्हणाला. बाबा त्याच्याकडे रोखून पाहू लागला. तो म्हणायचा, तो अधिकारी योग्य आहे, स्थिर मनाचा, शक्तिवान. त्याच्या देहात प्रवेश झाला तर साधना पूर्ण होईल. पाटील पुढे सरसावला. साहेब, याला ताब्यात घेऊया. हा गुन्ह्यामध्ये सहभागी आहे. अर्जुन काही क्षण विचारात पडला. पण कायद्याच्या भाषेत त्याच्याकडे काही नव्हतं. ना लिखित पुरावा, ना साक्षी. फक्त होते शब्द. तो थंड आवाजात म्हणाला, पुरावा नाहीये. आपण याला आत्ता अटक नाही करू शकत. बाबा पुन्हा राखेत वर्तुळ काढू लागला. द्वार अर्धवट उघडले. पूर्ण उघडण्याआधी निर्णय लागतो. कसला निर्णय? अर्जुनने विचारलं. बाबाने थेट त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. स्वतःचा किंवा दुसऱ्याचा? त्या नजरेत भीती नव्हती, फक्त खात्री होती. अर्जुन आणि पाटील झोपडीबाहेर पडले. जंगलात उतरताना वातावरण आणखी दाट झाल्यासारखं वाटत होतं. पक्ष्यांचे आवाज थांबले होते. गाडीत बसल्यावर काही काळ दोघेही शांत होते. शेवटी पाटील म्हणाला, साहेब, हे प्रकरण साधं दिसत नाहीये. हा काही गुंडांचा विषय नाहीये. हे हे अघोरी प्रकरण वाटतंय. अर्जुन काही बोलला नाही. तो स्टिअरिंगकडे पाहत होता. त्याच्या बोटांनी नकळत गोल काढायला सुरुवात केली. पाटील पुन्हा म्हणाला, सर, माझ्याकडे एक पत्ता आहे. अर्जुनने त्याच्याकडे पाहिलं. गुरु चक्रधर. लोक म्हणतात ते अशा गोष्टींचा सामना करू शकतात. अंधश्रद्धा नाहीये, पण विद्या आहे त्यांच्याकडे. अर्जुनच्या डोळ्यात क्षणभर आशेची एक झलक चमकली. पण त्याच क्षणी त्याच्या मनात एक हलकी कुजबूज उठली. दुसरं द्वार शोधतोयस? त्याचा श्वास पुन्हा जड झाला. खेळ आता उघडपणे सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी ते शहराच्या काठावरच्या जुन्या वाड्यात पोचले. वाडा साधा होता, पण आत पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवली. ना धुपाचा जड वास, ना अघोरी चिन्ह. फक्त स्वच्छ जमिनीवर रांगोळी आणि मध्यभागी बसलेले एक मध्यमवयीन व्यक्ती, गुरु चक्रधर. त्यांचे डोळे स्थिर आणि खोल होते.
त्यांनी काही न विचारता अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाले, तो अर्धवट आत आला आहे. पाटील दचकला. अर्जुन स्थिर उभा राहिला. तुम्हाला कसं माहीत? गुरु शांतपणे म्हणाले, तुझ्या श्वासाची लय 2 आहे आणि तुझी सावली तुझ्याशी जुळत नाहीये. अर्जुनच्या अंगावर काटा आला. त्याला काल रात्रीची सावली आठवली. गुरु पुढे म्हणाले, अघोरीने अर्धसत्य सांगितलंय. मंत्र स्वतःहून काही करत नाही. मंत्राला माध्यम लागतं. राग, भीती, अपराध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वीकृती. स्वीकृती? अर्जुनचा आवाज कडक झाला. हो, जर तू आतून त्याला जागा दिलीस, रागातून, सुडातून, हिंसेतून, तर द्वार पूर्णपणे उघडेल. क्षणभर अर्जुनला त्याच्या मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. थंड श्वास त्याच्या मानेवरून फिरला. गुरु चक्रधरांनी डोळे मिटले आणि मंत्रोच्चार सुरू केला. आवाज गंभीर होत गेला, पण भयावह नव्हता. त्या मंत्रात संरक्षणाची लय होती. खोलीतली हवा हलकी झाली होती. अर्जुनच्या छातीतला जडपणा क्षणभर कमी झाला. अचानक अर्जुनच्या डोळ्यात काळसर छटा आली. त्याने ओठ हलवले. अंतःप्रवेशाय देहम त्यज्यामी. पाटील मागे सरकला. सर, गुरूंनी जोरात उच्चारलं. थांब. क्षणभर अर्जुन थरथरला. त्याच्या कपाळावर घाम फुटला. मग तो गुडघ्यावर कोसळला. श्वास धापा टाकत होता. काही सेकंदांनी त्याने वर पाहिलं. डोळे पुन्हा सामान्य झाले होते. गुरु म्हणाले, तो तुला उचकावतोय. तुला राग आणेल. तुला एखाद्याचा जीव घ्यायला भाग पाडेल. कारण हिंसेच्या क्षणी तू स्वतःवरचं नियंत्रण गमावशील आणि तेव्हाच तो पूर्णपणे आत शिरेल. अर्जुनच्या मनात फार्म हाऊसचं दृश्य चमकलं. जळणारी घरं, किंचाळणारा मुलगा. त्याला अचानक समजलं, भैरवने त्याला मुद्दाम निवडलं होतं. कारण अर्जुन हिंसक नव्हता, पण त्याचा आत दडलेला राग खोल होता. गुरु शांतपणे म्हणाले, 2 मार्ग आहेत. एक, तू स्वतःचा देह संपव, द्वार कायमचं बंद होईल. आणि 2, तू त्याला नाकार, पूर्णपणे, त्याच्या प्रत्येक कुजबुजीला उत्तर न देता. पाटील घाबरून म्हणाला, सर, असं काही करू नका. अर्जुन शांत होता. त्याच्या मनात पुन्हा ती कुजबूज आली. तू नाही मान्य केलंस तर मी स्वतः घेईन. त्याने डोळे घट्ट मिटले. त्याला जाणवलं, ही लढाई बाहेरची नाहीये, ही आतली आहे. गुरु चक्रधर उठले. त्यांनी अर्जुनच्या कपाळावर राखेचा छोटा ठिपका लावला. आजची रात्र निर्णायक आहे. तो तुला दाखवेल की तो किती आत आलाय. त्या रात्री अर्जुन घरी परतला. घरात शांतता होती. बायको माहेरी गेली होती. तो एकटाच होता. वेळ 3:17 जवळ येत होती. तो जाणीवपूर्वक बेडवर बसून राहिला होता. दिवा बंद केला नाही. अंधाराला संधी दिली नाही. घड्याळाने 3:17 दाखवलं. लाईट अचानक बंद झाल्या. खोली काळोखात बुडाली. त्याच्या समोरच्या कोपऱ्यात सावली आकार घेऊ लागली. यावेळी भैरव उभा नव्हता. तो हळूहळू पुढे येत होता. रक्ताने माखलेला, डोळ्यात खोल जळका प्रकाश. आणि यावेळी त्याने स्पष्ट आवाजात म्हटलं, निर्णय घे. अर्जुनच्या हातात टेबलावर ठेवलेली बंदूक होती. त्याच्या मनात 2 आवाज भिडले. एक, गुरूंचा शांत आवाज आणि दुसरा, भैरवचा जळजळीत आवाज. त्याच्या कपाळावर घाम होता आणि त्याच्या बोटाने हळूहळू ट्रिगरला स्पर्श केला. खोली काळोखात बुडाली होती. फक्त खिडकीतून येणाऱ्या फिकट प्रकाशात कोपऱ्यामध्ये उभा असलेला रक्ताने माखलेला आकार स्पष्ट दिसत होता. भैरव आता सावली नव्हता. तो स्पष्ट, ठोस, जखमी शरीरासकट अर्जुनसमोर उभा होता. त्याच्या छातीतल्या गोळीच्या जागेतून काळसर रक्त ओघळत होतं, पण ते जमिनीवर पडत नव्हतं. अर्जुनने शांतपणे टेबलावरची बंदूक उचलली. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, थरथर नव्हती. फक्त एक स्थिर निश्चय होता. त्याने बंदूक स्वतःच्या कपाळावर टेकवली. धातूचा थंड स्पर्श त्वचेला झाला. भैरवच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणात बदलला. नको, तो ओरडला. आवाज आता स्पष्ट, जिवंत, क्रोधाने भरलेला. देह सोडू नकोस. अर्जुनच्या बोटाने ट्रिगरला स्पर्श केला. श्वास मंद झाला. डोळे स्थिर झाले.
तू देह आहेस, दार आहेस. भैरव गुरगुरला. दार बंद झालं तर मी अडकून जाईन. पहिल्यांदाच भैरवच्या आवाजात भीती होती. अर्जुन शांतपणे म्हणाला, मग अडकून राहा. त्याच्या बोटाने ट्रिगर दाबायला सुरुवात केली होती तेवढ्यात खोलीत अचानक तेजस्वी प्रकाश पसरला. दिवा लागला. अर्जुनचे डोळे दिपले. त्याचा हात क्षणभर थबकला. दार उघडं होतं. दारात गुरु चक्रधर उभे होते. त्यांच्या हातात एक लहान तांब्याचं पात्र. त्यातून धूर उठत होता. त्यांच्या मागे हवालदार पाटील घाबरलेला पण ठाम उभा होता. थांब. गुरूंचा आवाज खोलीत घुमला. भैरव मागे सरकला. त्याचा आकार थरथरू लागला. जणू प्रकाश त्याला जाळत होता. तुम्ही? भैरव गुरगुरला. गुरु पुढे आले. त्यांनी पात्रातील राख जमिनीवर गोलाकार पसरले. हे द्वार पूर्ण होऊ देणार नाही मी. अर्जुन अजूनही बंदूक कपाळावर धरून उभा होता. त्याच्या डोळ्यात संघर्ष स्पष्ट दिसत होता. एक भाग शांत तर दुसरा जळता. गुरूंनी मंत्रोच्चार सुरू केला. आवाज गंभीर आणि कंपन पावणारा. भैरव किंचाळला. त्याचा आकार विकृत होऊ लागला. त्याच्या छातीतील जखमेतून काळसर धूर बाहेर पडू लागला. खोलीत तापमान अचानक खाली आलं. काचेचे तुकडे जे आधी फुटले होते हलकेच हलू लागले. पाटील घाबरून मागे सरकला, पण तो पळाला नाही. भैरव अचानक वेगाने पुढे झेपावला. क्षणात तो अर्जुनच्या अगदी जवळ आला. त्याचा चेहरा अर्जुनच्या चेहऱ्यापासून काही इंचावर होता. तो तुझ्यावर विश्वास ठेवतोय, भैरव फुसफुसला. पण तू आधीच मला जागा दिलीस. अर्जुनच्या डोक्यात फार्म हाऊसचं दृश्य चमकलं. त्याने घेतलेले निर्णय, त्याचा राग, त्याचा गर्व. गुरूंचा आवाज अधिक तीव्र झाला. स्वीकार नको, नकार दे. अर्जुनने डोळे घट्ट मिटले. त्याने बंदूक बाजूला फेकली. मी तुला मान्य करत नाही, तो जोरात म्हणाला. क्षणभर सगळं थांबलं. भैरवचा आकार तुटायला लागला. जणू धुराचा पुतळा वाऱ्यात विरघळतो तसा. पण तो पूर्ण नाहीसा झाला नाही. त्याच्या डोळ्यात पुन्हा तेच हसू उमटलं. दार अजून बंद झालेलं नाहीये, तो मंद आवाजात म्हणाला. आणि पुढच्या क्षणी त्याचा आकार हवेत विरघळला. खोली पुन्हा शांत झाली. फक्त अर्जुनचा श्वास ऐकू येत होता. गुरु चक्रधर थोडे थकलेले दिसत होते. त्यांनी खाली पाहिलं. जमिनीवर काढलेलं राखेचं वर्तुळ अर्धवट तुटलेलं होतं. तो गेला नाहीये, गुरु हळू आवाजात म्हणाले. तो फक्त मागे सरकलाय. पाटीलनं घाबरून विचारलं, म्हणजे धोका टळला नाहीये का? गुरूंची नजर अर्जुनकडे वळली. आता खेळ उघड आहे. तो थेट ताबा घेऊ शकणार नाही, पण तो वाट पाहिल, तुझ्या कमकुवत क्षणाची. अर्जुन शांत उभा होता. त्याच्या कपाळावर अजूनही बंदुकीचा थंड स्पर्श जणू जाणवत होता. त्याने हळूच विचारलं, आता पुढे काय? गुरु उत्तरले, आता ही लढाई दीर्घ आहे. खिडकीबाहेर वारा सुटला होता आणि क्षणभर काचेवर एक हलकी सावली उमटली, स्थिर, समोर पाहणारी. खोलीत अजूनही धुपाच्या धुराचा मंद वास होता. दिव्याचा पांढरट प्रकाश स्थिर झाला होता, पण वातावरणातील ताण कमी झाला नव्हता. अर्जुन अजूनही थोडासा थरथरत उभा होता. बंदूक जमिनीवर पडलेली, कपाळावर घामाचे थेंब होते. त्याने गुरु चक्रधरांकडे पाहिलं. आवाज अजूनही जड होता. तुम्ही अचानक कसे आलात? गुरु काही क्षण शांत राहिले. मग मंदपणे म्हणाले, मी अचानक आलो नाही. तेवढ्यात पाटील पुढे आला. सर, गुरुजींनी मला आधीच सांगितलं होतं. तुम्हाला थेट सांगितलं असतं तर तो सावध झाला असता, कारण तो सतत तुमच्यासोबतच होता, तुमच्या प्रत्येक विचारात किंवा प्रत्येक शंकेत. गुरु मान हलवत म्हणाले, तो तुझ्या सावलीत मिसळलेला होता. मी तुला थेट इशारा दिला असता तर त्याला आपली योजना कळली असती. म्हणून मी पाटीलला सावध केला. आम्ही बाहेरच होतो, योग्य क्षणाची वाट पाहत. अर्जुनने डोळे मिटले. त्याला आठवलं, कालपासून त्याला गुरूंचा विचार येताच डोक्यात एक विचित्र दडपण यायचं. जणू कोणीतरी त्या विचाराला थांबवत होतं. आता पुढे काय करायचं? त्याने शांतपणे विचारलं. गुरूंचा आवाज गंभीर झाला. आता तो 2 पावलं मागे सरकलाय. सध्या तो तुझ्या अगदी जवळ नाही येणार, पण तो पूर्ण संपलेला नाहीये. तो वाट पाहतोय आणि त्याची किल्ली अजूनही त्या अघोरीकडे आहे. किल्ली? कोणती किल्ली? अर्जुनने विचारलं.
मंत्र तोडण्याची किल्ली आणि भैरवला कायमचं संपवण्याची. गुरूंनी आपल्या वस्त्रातून एक छोटासा त्रिकोणी ताईत काढला, काळ्या धाग्यात ओवलेला. मध्यभागी धातूचा छोटा त्रिकोण होता, त्यावर सूक्ष्म कोरीव चिन्ह होतं. तो ताईत अर्जुनच्या हातावर ठेवताना गुरु म्हणाले, हे सतत तुझ्या जवळच ठेव, गळ्यात किंवा खिशात, पण शरीराच्या संपर्कात. हे पूर्ण संरक्षण नाही, पण त्याला पुन्हा थेट प्रवेश करण्यापासून थांबवेल. अर्जुनने ताईत हातामध्ये घट्ट पकडला. त्याला त्यातून हलकी उष्णता जाणवली, जणू स्थिर, शांत ऊर्जा. पाटीलने हळू आवाजात विचारलं, आता पुढे? गुरूंचे डोळे गंभीर झाले. उद्या रात्री पुन्हा त्या अघोरीकडे जावं लागेल. खोलीत काही क्षण शांतता पसरली. अर्जुनने विचारलं, तो आपल्याला पाहत असेल का? गुरु थोडंसं स्मित करत म्हणाले, आज नाही. तो मागे गेलाय, शक्ती साठवतोय. त्याला वाटतं तू घाबरलायस, तू तुटशील. आपण त्यालाच सापळ्यामध्ये ओढूया. पण कसं काय? अर्जुनचा आवाज आता स्थिर झाला होता. तू एकटाच जाशील, गुरु म्हणाले. त्याला वाटलं पाहिजे की तू कमकुवत आहेस, अजूनही त्याच्या प्रभावाखाली आहेस. मी आणि पाटील सावधपणे तुझ्या मागे असू, पण त्याला दिसणार नाही. अर्जुनने खिडकीबाहेर पाहिलं. रात्रीचा वारा झाडांच्या फांद्या हलवत होता. क्षणभर त्याला दूरवर एखादी हलकी सावली हलल्यासारखी वाटली, पण ती लगेच अंधारात मिसळली. आणि जर तो पुन्हा आला आणि ताबा घ्यायचा प्रयत्न केला तर? अर्जुनने विचारलं. गुरूंचा आवाज शांत पण कठोर झाला. मग अंतिम निर्णय घ्यावा लागेल, पण तो निर्णय तू घाईत घेणार नाहीस. उद्या आपण त्याच्या मुळावर प्रहार करू. अर्जुनने ताईत गळ्यात घातला. धातूचा थंड स्पर्श त्वचेवर बसला. त्याला जाणवलं आतली धडधड थोडी मंदावली. पाटीलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सर, आपण हे सगळं संपूया. अर्जुनने हलकच मान हलवली. पण त्याच क्षणी त्याच्या मनाच्या अतिशय खोल कोपऱ्यात एक मंद कुजबूज उठली. तुला वाटतं तू एकटा निर्णय घेणार आहेस? तो क्षणभर थबकला. गुरूंची नजर त्याच्यावर खेळली. आवाज अजून आहे का? अर्जुन शांतपणे म्हणाला, आहे, पण खूप दुरून. गुरु म्हणाले, ते चांगलं आहे, म्हणजे तो खरंच मागे गेलाय. बाहेर वारा थांबला. रात्रीची शांतता पुन्हा स्थिर झाली. उद्या रात्री डोंगरावर पुन्हा भेट होणार होती आणि यावेळी निर्णय अंतिम असणार होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळत असताना अर्जुनने एकट्याने गाडी डोंगराच्या दिशेने वळवली. आकाश गडद जांभळं होतं. क्षितिजावर शेवटची केशरी रेषा विरत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इंजिनचा आवाज आणि त्याचा स्वतःचा श्वास एवढंच. गळ्यातला त्रिकोणी ताईत त्याच्या छातीवर टेकलेला होता. त्याला त्याची जाणीव सतत होत होती, जणू तो हलकासा स्पंदत होता. आतली कुजबूज अजूनही होती, पण काल इतकी तीव्र नव्हती. ती दूरवरून येणाऱ्या आवाजासारखी होती. डोंगराच्या पायथ्याशी गाडी थांबवून तो पायवाटेने चालू लागला. आकाशात चंद्र नव्हता. जंगल दाट आणि शांत होते. प्रत्येक पावलागणिक त्याला जाणवत होते की आजची रात्र वेगळी आहे. जणू वातावरण स्वतः श्वास रोखून बसले. झोपडी जवळ आली तसं त्याला दूरवर मंद प्रकाश दिसला. आतमध्ये धूप जळत होती. राखेचा वास हवेत पसरला होता. अर्जुन आत गेला. अघोरी बाबा मध्यभागी बसला होता. त्याच्यासमोर पुन्हा तेच वर्तुळ काढलेलं होतं. आज त्या वर्तुळात काळी माती, काही हाडांसारख्या वस्तू आणि लाल धागे ठेवलेले होते. बाबाने वर पाहिलं. त्याच्या ओठांवर हलकं पण क्रूर स्मित होतं. परत आलास? अर्जुन शांत उभा राहिला. म्हणाला, मंत्र तोडा. बाबा मंदपणे हसला. तुला वाटतं इतकं सोपं आहे ते? अचानक झोपडीच्या आतल्या हवेत थंडपणा जाणवला. दिव्याची ज्योत हलू लागली. भिंतींवर सावल्या लांब पसरल्या. तो अजून जिवंत आहे, बाबा पुढे म्हणाला. त्याचा देह गेला, पण इच्छा उरली आहे. इच्छा म्हणजे अग्नी, आणि अग्नीला दार लागतं. अर्जुन पुढे सरकला. तुम्ही त्याला सांगितलं की खून झाला तर मंत्र पूर्ण होईल. बाबांच्या डोळ्यात क्षणभर चमक आली. मी मार्ग दाखवला, पण दार तू उघडलंस. अर्जुनच्या छातीत अचानक जडपणा वाढला. ताईत गरम होऊ लागला. त्याच्या कानात कुजबूज परत स्पष्ट झाली. मी आलोय. झोपडीच्या कोपऱ्यात सावली दाटली.
काळसर धूर जमिनीवरून वर उठू लागला. त्या धुरातून भैरवचा आकार घेऊ लागला. जखमी छाती, रक्ताने माखलेला चेहरा, डोळ्यात जळती चमक. तू परत आलास, भैरव शांत आवाजात म्हणाला. यावेळी निर्णय घेण्यासाठी आलायस. अर्जुनने डोळे मिटले नाहीत. तो स्थिर उभा राहिला. तेवढ्यात झोपडीच्या बाहेरून मंद आवाज आला. पानांची सळसळ आणि पुढच्या क्षणी गुरु चक्रधर आणि पाटील आत आले. गुरूंच्या हातात पुन्हा तांब्याचं पात्र. त्यातून उठणारा धूर वेगळाच होता, सुगंधी पण तीक्ष्ण. बाबांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हलका ढळला. तुम्ही? गुरु शांतपणे म्हणाले, आज मंत्रभंग होईल. अचानक वातावरण बदललं. झोपडीच्या भिंतींवरच्या सावल्या तुटक झाल्या. वाऱ्याचा जोर वाढला. दिव्याची ज्योत विझली. फक्त तांब्याच्या पात्रातून उठणाऱ्या धुराचा मंद प्रकाश पसरला. गुरूंनी मंत्रोच्चार सुरू केला. आवाज खोल, स्थिर पण शक्तीने भरलेला. त्या आवाजाने हवा कंप पावली. भैरव किंचाळला. त्याचा आवाज अस्थिर झाला. धुराचे तुकडे हवेत विखरू लागले. अघोरी बाबा जोरात ओरडला, थांबा, दार पूर्ण झालेलं नाहीये. गुरूंचा आवाज अधिक तीव्र झाला. याच क्षणी त्याला आधार नाहीये. अर्जुनच्या छातीत वेदना झाली. जणू कोणीतरी आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने ताईत घट्ट पकडला. त्याला त्यातून जळजळीत उष्णता जाणवली. भैरव झेपावला. तो थेट अर्जुनच्या अंगावर आदळला. काही क्षण अर्जुनचा श्वास बंद झाला. त्याच्या डोळ्यात काळोख पसरला. त्याच्या मनात आवाज घुमला, देह माझा आहे. अर्जुनने पूर्ण ताकदीने उत्तर दिलं, नाही, हा माझा देह आहे. त्या एका शब्दात त्याची भीती नव्हती, तर नकार होता. ठाम, निर्विकार नकार. भैरवचा धुरकट आकार काही क्षण हवेत तडफडला, पण तो पूर्ण नाहीसा झाला नाही. तो अजूनही वर्तुळाच्या अवशेषांभोवती फिरत होता, जणू अंतिम आधार शोधत होता. गुरु चक्रधरांनी क्षणभर डोळे मिटले आणि अघोरीकडे वळले. आता किल्ली वापर. त्यांचा आवाज शांत पण आदेशासारखा होता. मंत्र तोड. अघोरी बाबा काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात संभ्रम चमकला. मग अचानक त्याच्या चेहऱ्यावर राग उसळला. तुम्हाला वाटतं मी माझी साधना फुकट जाऊ देईन? तो गुरगुरला. ही वर्षानुवर्षांची तपस्या आहे. गुरूंच्या चेहऱ्यावर कठोरता आली. ही तपस्या नाही, विकृती आहे. अघोरी अचानक उभा राहिला. त्याने बाजूला ठेवलेला लोखंडी त्रिशूळ उचलला आणि वेगाने गुरूंकडे सोडला. त्याच्या हालचालीत संताप होता, भीती होती आणि स्वतःचा बचाव करण्याची आकांताची धडपड होती. पाटील गुरुजी म्हणून ओरडला, पण सगळे इतक्या वेगात घडलं की त्याला पुढे यायला वेळ मिळाला नाही. त्रिशूळ थेट गुरूंकडे झेपावला, पण गुरु मागे सरकले नाहीत. त्यांच्या उजव्या हाताने हवेत एक झपाट्याने चिन्ह काढलं आणि गडद आवाजात मंत्रोच्चार केला. शब्द ओळखीचे नव्हते, पण त्यात एक तीक्ष्ण शक्ती होती. त्या शब्दांनी झोपडीतील हवा कंप पावली. अघोरीचा त्रिशूळ गुरूंच्या अगदी काही इंचांवर थांबला. जणू अदृश्य भिंतीला आदळला तो. अघोरीचे डोळे विस्फारले. गुरूंच्या चेहऱ्यावर आता शांतता नव्हती, तीव्र राग होता, नियंत्रित पण ज्वाळासारखा. तुला वाटतं तू अग्नीशी खेळशील आणि जळणार नाहीस? गुरूंचा आवाज घुमला. त्यांनी तांब्याच्या पात्रातून पाणी उचललं. साधं दिसणारं पाणी, पण त्यावर मंत्रस्पर्श झाला होता. गुरूंनी जोरात उच्चार केला आणि ते पाणी अघोरीकडे शिंपडलं. त्या क्षणी झोपडी हलली, जमीन हादरली, भिंतींवरील राख खाली कोसळली. बाहेर झाडांच्या फांद्या जोरात हलू लागल्या, जणू संपूर्ण जागा त्या क्षणी थरथरली होती. पाण्याचे थेंब अघोरीच्या अंगावर पडताच त्याने किंकाळी फोडली. त्याच्या त्वचेवर जळजळीत धूर उठू लागला. तो मागे ढकलला गेला आणि वर्तुळाच्या तुटलेल्या जागी कोसळला. भैरवचा धुरकट आकार अचानक अस्थिर झाला, जणू त्याचा शेवटचा आधारही तुटत होता. अघोरी घाबरून ओरडला, नको, थांबा, मंत्र परत घेतो. गुरूंचा आवाज कठोर झाला होता. उशीर झालाय आता. तुला काय वाटलं मी तुझ्याकडे किल्ली मागतोय? ती मी कधीच मिळवलीय, तुझ्या या अघोरी स्थळात प्रवेश केल्यावर. त्यांनी पुन्हा मंत्रोच्चार केला. यावेळी आवाजात प्रचंड ताकद होती. प्रत्येक अक्षर हवेत ठिणगीसारखं चमकलं. झोपडीच्या छतावरून माती गळू लागली. दिवाचा उरलेला प्रकाश पूर्णपणे विझला.
फक्त मंत्रांच्या स्पंदनांनी जागा उजळत होती. अघोरी थरथरत मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच स्पष्ट भीती होती. त्याला समजलं होतं, खेळ त्याच्या हाताबाहेर गेलाय. भैरवची सावली तुटक तुकड्यात विभागली गेली. हवेतून तीक्ष्ण किंकाळी उमटली. धूर गुंडाळत वर गेला आणि एका क्षणात पूर्णपणे विरघळला. झोपडी पुन्हा स्थिर झाली. जमिनीचा थरथर कमी झाला. हवा शांत झाली. अघोरी कोपऱ्यात बसलेला आणि थरथरत होता. त्याच्या डोळ्यातला गर्व नाहीसा झाला होता. तो आता फक्त एक सामान्य, घाबरलेला माणूस दिसत होता. गुरु चक्रधरांनी खोल श्वास घेतला. मंत्रभंग पूर्ण झालाय, ते शांतपणे म्हणाले. द्वार कायमचं बंद झालंय. अर्जुन अजूनही उभा होता. त्याच्या छातीतला भार पूर्णपणे हलका झाला होता. आतून पहिल्यांदाच रिकामेपण नव्हे तर शांतता जाणवत होती. बाहेर पहाटेचा पहिला वारा सुटला होता आणि अनेक दिवसांनंतर अर्जुनला स्वतःचा श्वास, फक्त एकच श्वास, स्पष्ट ऐकू आला.